नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की करिश्माचा चेहरा लालबुंद झालेला बघून इंदू खूप शॉक होते आणि करिश्माला विचारायला लागते की ताई, अगं असा कसा झाला चेहरा. तेव्हा मोठ्या बाई इंदूला म्हणतात की बाई, काय हा पुळका, म्हणे काय झालं तुझ्या चेहऱ्याला. तेव्हा इंदू म्हणते की अहो मोठ्या बाई, खरंच किती लाल झाला चेहरा. यावर सुशीला रागाने इंदूला म्हणते की तुझ्यामुळेच तर झालं आहे. तेव्हा इंदू करिश्माला विचारते की ताई, मला सांग, तू काय मिसळलं होतं का त्या हळदीच्या लेपात. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की घ्या, मिसळतंय कोण, बोलतंय कोण, बघतेच ना सुशिले, जग कुठल्या कुठे चाललंय, करून सवरून मी बाई साधी भोळी. तेव्हा सुशिला खूप रागाने इंदूला म्हणते की इंदे, तू ही नाटकं करू नकोस माझ्यासमोर, तुला लहानपणापासून ओळखते मी, तू जळते ना हिच्यावर, म्हणून माझ्या लेकराच्या जीवावर उठलीस ना तू. तेव्हा इंदू म्हणते की आत्ता जर अशी आत्या का बोलतेस गं, तू बहीण आहे ती माझी. तेव्हा सुशिला म्हणते की ही नाटकं करू नकोस तुला अजिबात जेवायला मिळणार नाही आज. तेव्हा इंदू म्हणते की व्यंकू महाराजांसाठी बनवला होता तो लेप. यावर मोठ्या बाई म्हणतात की हिला द्यायचा होता म्हणून त्यात तिखट घातलं का मग. तेव्हा इंदू खूप आश्चर्याने मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई, अहो असं काय करता, असं करणं तर सोडा, पण माझ्या मनात असा विचार पण येणार नाही, बहीण आहे माझी ती, विठुराया शपथ. तेव्हा सुशिला रागाने म्हणते की गप्प बसा, एकदम गप्प बसायचं, माझं लेकरू तुझ्यापेक्षा सुंदर दिसतं म्हणून असं वागलीस ना तू, चल निघ इथून. तेव्हा इंदू रडत म्हणायला लागते की तुम्हाला खरं वाटो या ना वाटो, माझ्या विठुरायाला माहिती आहे मी काहीच चुकीचं केलेलं नाही, असं म्हणून इंदू तिथून रडतच निघून जाते. तर आता हे बघून मोठ्या बाई खूप खुश होतात आणि हसायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू कॉलेजला निघालेली असते आणि तिला समोर दिसतं की काही मुलं शाळेत जात असतात आणि त्यातील काही मुलांच्या पायात चप्पल नसते. आता हे बघून इंदूला खूपच वाईट वाटतं. तेव्हा इंदू पळतच त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना म्हणते की अरे काय आहे हे, किती ऊन आहे, टोप्या कुठे आहेत तुमच्या, आणि पायात का काही नाही घातलं नाही. आता इंदू त्या मुलांच्या पायाकडे बघते आणि तिला खूपच वाईट वाटतं आणि तिला आठवतं की लहानपणी महाले मास्तरांनी सर्वांना सांगितलेलं होतं की आता 4 गावांची मिळून एकच शाळा असणार आहे. हे सगळं आठवून इंदूला खूपच वाईट वाटत असतं आणि ती खूपच इमोशनल होते. आता ती पटकन बॅगेतील काही पैसे काढून त्या मुलांना देत म्हणते की हे बघा, शाळेच्या बाजूलाच एक चप्पलचं दुकान आहे, तिथून चप्पल घ्या, असं अनवाणी जाऊ नका. आणि विचारते की तुम्हाला टोप्याही नाहीत ना, आणि त्यांना अजून काही पैसे देत म्हणते की सगळ्यांना टोप्या घ्या, एवढ्या उन्हातानात असं जाऊ नका, आणि म्हणते की काळजी घ्या आता आणि सगळ्यांनी जा व्यवस्थित. तेव्हा ती मुलं तिथून निघून जातात. आता तितक्यात पाठीमागून मोहितरावांची गाडी येते आता आणि ती इंदूजवळ येऊन थांबते. आता मोहित इंदूला म्हणतो की गुड मॉर्निंग मॅडम, आज सकाळ सकाळी. तेव्हा इंदू मोहितला बघून मनातच म्हणते की हा कशाला आला आता इथे. आता इंदूचा असा पडलेला चेहरा बघून मोहित तिला विचारतो की नाराज आहे का, मॅडम म्हटलं म्हणून नाराज झाले की काय, आणि आता काय म्हणावं मग तुम्हाला. नाही म्हणजे जे वाटेल त्या नावाने हाक मारतो मी, इंद्रायणी बोलू की फक्त इंदू बोलू. तेव्हा इंदू खूप रागाने मोहितकडे बघायला लागते आणि म्हणते की काय काम आहे ते बोला. तेव्हा मोहित म्हणतो की नजरेत आग आणि चेहऱ्यावर राग, नुसता कहर आहे, बसा गाडीत. तेव्हा इंदू खूप आश्चर्याने मोहितकडे बघायला लागते. यावर मोहित म्हणतो की अहो नाही, लिफ्ट द्यायला म्हणतोय मी, सोडतो ना तुम्हाला. तेव्हा इंदू रागाने म्हणते की मला लिफ्ट देत आहे, एवढे उपकार का हो माझ्यावर. तेव्हा मोहित म्हणतो की उपकार, अहो उपकार कसले, त्यात व्रत घेतलं ना जनसेवेचं, त्यात तुम्ही आमच्या वाड्यातल्या नागरिक, स्पेशल नागरिक आहात, एवढा मोठा कीर्तनकार आहात तुम्ही, असं उन्हातानात पायी पायी जात आहात, शोभेल का ते तुम्हालाही आणि आम्हालाही, आणि आम्ही असताना. तेव्हा इंदू म्हणते की आवडला व्रत तुमचं, चला. तेव्हा मोहित खूपच खुश होतो आणि म्हणतो की बसा बसा. तेव्हा इंदू गाडीचा दरवाजा उघडते आणि ते सर्व लहान मुलांना मोठ्याने आवाज द्यायला लागते. तेव्हा ती सर्व लहान मुले इंदूकडे बघायला लागतात. तेव्हा इंदू म्हणते की चला चला बसा लवकर गाडीत. तेव्हा मोहित खूपच टेन्शनमध्ये येतो आणि गाडीच्या बाहेर येऊन इंदूला म्हणायला लागतो की अहो हे काय करताय तुम्ही. आता इंदू तिचा मोबाईल घेते आणि मोहितचा व्हिडिओ बनवायला लागते आणि म्हणते की नमस्कार, तर हे आहेत आपल्या गावचे भावी सरपंच. तर त्यांना फार वाईट वाटत होतं की लहान मुलं अशी पायी चाललेत, तर ते म्हणाले की मी सोडतो त्यांना, बघितलं ना किती भारी आहेत ना आपले होणारे सरपंच. तेव्हा मोहित म्हणायला लागतो की हे बंद करा. तेव्हा इंदू म्हणते की अहो तुमच्यासाठीच तर करते सोशल नेटवर्किंग, तुम्ही जर रोज त्यांना शाळेत सोडलं तर मी रोज तुमचा व्हिडिओ करेन आणि त्यांच्या पालकांना पाठवेन
आणि ते खुश होऊन येतील मग तुम्हाला मतदान करायला. आणि विचारते की कशी वाटली सोशल नेटवर्किंग. तेव्हा मोहित खूप रागाने इंदूकडे बघायला लागतो. आता इंदू त्या लहान मुलांना सांगते की पोरांनो, शाळेत जाईपर्यंत एकच गोष्ट बोलायची बरं का, मोहित दादा बोडके यांचा विजय असो, मोहित दादा बोडके यांचा विजय असो. मोहित मात्र खूपच रागाने इंदूकडे बघत असतो. तर आता यानंतर आपण पाहतो की पप्या काही लोकांसोबत बोलत असतो आणि तो म्हणतो की तुमचं काम होणार, काही टेन्शन घेऊ नका. अहो साहेब आपले आहेत, आपला शब्द पडू देणार नाहीत. हे बघा मी तालुक्याला जाणार आहे तर सगळं काम करूनच घेतो. आता तितक्यात पप्याला तिथून इंदू जाताना दिसते. आता इंदूला बघून पप्या आवाज देतो आणि तिला थांबवतो आणि तिच्याजवळ जाऊन विचारतो की इंदे वेअर आर यू गोईंग. तेव्हा इंदू आश्चर्याने म्हणते की बापरे इंग्लिश. यावर पप्या म्हणतो की हां मग, अगं वाघिणीचं दूध आहे, जेवढं झेपेल पचेल तेवढं आपण ओढायचं. तेव्हा इंदे म्हणते की पप्या टाईमपास म्हणून बोलत असेल तर माझ्याकडे वेळ नाही आहे, अर्जंट काय असेल तर सांग, नाही तर चालले मी. आता यावर पप्या म्हणतो की अगं काय अर्जंट, वेळ नाही आहे, माझी 12वी काय राहिली तेव्हापासून तुमचं हेच आहे, मला कॉलेज आहे, हिनवायचं मला. आता इंदू वैतागून म्हणते की हे सांगायला थांबवलं आहेस का तू. तेव्हा पप्या म्हणतो की अगं मेन माणसाला कालची धम्माल सांगायला थांबवलं आहे. यावर इंदू आश्चर्याने विचारते की कसली धम्माल. तेव्हा पप्या म्हणतो की म्हणजे तुला काही माहितीच नाही. आणि सांगतो की अगं गोपाळच्या रूमवरती फंटा गँगने नुसती धुडगूस घातली होती, अशी मजा धमालाने, आपल्या आठवणी, नदी, शाळा आणि आपली वेताळाची टेकडी. आता इंदूला खूपच वाईट वाटतं आणि ती म्हणते की त्या गोपाळचं कौतुक नको सांगूस हां, मला शिंग फुटलेला आकडू माणूस आहे तो, मला नाही बोलायचं त्याच्याविषयी. तेव्हा पप्या विचारतो की परत भांडला का एकमेकांसोबत तुम्ही. अरे लिंबाचा पाला तोडू नये आणि 12 वर्ष बोलू नये असलं तुमचं भांडण. आता इंदू रागाने म्हणते की माजुरडा आहे एक नंबरचा तो, आता समोर आला ना तर बघणार पण नाही त्याच्याकडे. तेव्हा पप्या म्हणतो की अगं पण आता तो तुला दिसणारच नाही ना. यावर इंदू विचारते की म्हणजे. आता पप्या सांगतो की म्हणजे तो गेला. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते की गेला कुठे. यावर पप्या सांगतो की पुण्याला. आता हे ऐकून इंदू खूपच शॉक होते आणि खूपच इमोशनलसुद्धा होते आणि पप्यावर चिडत म्हणते की हे बघ अशी मस्करी केलीस ना तर बघ. तेव्हा पप्या म्हणतो की अगं गंमत कशाला करू मी, आमदारकीच्या खुर्चीची शपथ, ती रंजना काल गेली, मग त्याच्यानंतर त्यांचा काहीतरी फोन झाला आणि मग सकाळी 9:30च्या बसने हा गेला, मी स्वतः बसवून आलो आहे त्याला. यावर इंदू रागाने म्हणते की पण असं न सांगता कोणाला कसा काय गेला तो. तेव्हा पप्या म्हणतो की माजुरडा आहे ना तो. आता तितक्यात इम्रान धावतच इंदूला आणि पप्याला आवाज दे तिथे येतो आणि इम्रान खूपच घाबरलेला असतो. आता पप्या त्याला असं धावत आलेलं पाहून म्हणतो की अरे कुत्रं चावल्यासारखं कशाला पळत आलायस. तेव्हा इम्रान पप्याला विचारतो की मला सांग तू गोपाळला त्याच गाडीत बसवला आहेस का. यावर पप्या म्हणतो की अरे मी केव्हापासून तिला पण तेच सांगत आहे, मी सकाळी 9:30च्या बसने गोपाळला स्वतः बसवून दिलं आहे. आता हे ऐकून इम्रान खूपच घाबरतो. आता त्याला असं घाबरलेलं पाहून इंदू पप्याला थांबवायला सांगते आणि इम्रानला विचारते की इम्या काय झाले. तेव्हा इम्रान रडत सांगतो की अगं इंदे गोपाळ ज्या बसमधून गेला आहे ना त्या बसचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. आता हे ऐकून इंदू आणि पप्या खूपच शॉक होतात. आता इंदूच्या हातातून सगळे डॉक्युमेंट्स खाली पडतात. ती खूपच घाबरलेली असते आणि खूप रडायला लागते. आता पप्या रागाने इम्रानला म्हणतो की गंमत करतोयस काय, देऊ का एक ठेवून. तेव्हा इम्रान रडत सांगतो की अरे मी गंमत कशाला करू, मी खरंच सांगतोय. अरे तिकडे तो शिवावाणी आहे ना त्यानेही बघितले, त्याने मला सांगितलं मी इकडे आलोय. आता इंदू खूप रडायला लागते आणि रडतच पप्याला म्हणते की पप्या आपल्याला निघायला पाहिजे. तेव्हा पप्या आणि इम्रान म्हणतात की चल पटकन, असं म्हणून ते तिथून जायला लागतात. तितक्यात आता समोरून आदू बाईकवर येतो आणि त्या तिघांना असं एकत्र बघून विचारतो की अरे बापरे सकाळी सकाळी कसली मीटिंग चालू आहे. तेव्हा पप्या आदूला सांगतो अरे पुण्याला जाणाऱ्या बसचा ॲक्सिडेंट झाला आहे. इंदू सांगते की अरे आपला गोपाळ तर गाडीमध्ये होतं रे आदू. आता हे ऐकून आदूसुद्धा खूप घाबरतो. आता यानंतर आपण पाहतो की ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी आदू आणि इंदू येतात. आता तिथे पत्रकार, पोलीस आणि खूप सारे लोक जमा झालेले असतात. आता इंदू धावतच तिथे येते पण पोलीस इंदूला अडवतात. तेव्हा इंदू त्यांना विनंती करायला लागते की आम्हाला आतमध्ये जाऊ द्या. आता आदूसुद्धा तिथे येतो आणि आतमध्ये जाऊ द्या असं म्हणून विनंती करायला लागतो आणि दोघेही खूपच रडत असतात. आता पोलीस त्यांना ओरडत म्हणतो की तिकडे कुठे निघाला आहात, तिकडे मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, ॲक्सिडेंट काय पाहायची गोष्ट आहे का. तर काही लोक इंदू आणि आदूला म्हणतात की नाही तर काय, आले मोबाईल घेऊन फोटो काढायला. आता पोलीस इंदू आणि आदूवर ओरडत म्हणतात की तुम्हाला एकदा सांगितलं ना तिकडे जाता येणार नाही. आता आदू रडत म्हणतो की अहो भाऊ आहे हो माझा तिथे, आम्हाला प्लीज जाऊ द्या. तर इंदू हात जोडून म्हणते की दादा आमचा खूप जवळचे व्यक्ती आहे त्या बसमध्ये, प्लीज प्लीज आम्हाला जाऊ द्या. तेव्हा पोलीस म्हणतात की अरे इथे प्रत्येकाची कोणाची ना कोणाची तरी
आपली जवळची व्यक्ती बसमध्ये होती, असं जर प्रत्येकाने येऊन इथे गर्दी केली तर परिस्थिती कंट्रोलमध्ये कधी येणार? त्यामुळे तुम्ही सगळे मागे व्हा, असं म्हणून ते सर्वांना मागे जायला सांगतात. इकडे इंदू खूपच रडत असते. आता आदू रडत इंदूला म्हणतो की इंदू सांभाळ स्वतःला. तेव्हा इंदू रडत आदूला म्हणते की आदू कसं करायचं आता, कसं भेटायचं रे गोपाळला? आदू काहीतरी कर ना, मला बघायचं रे त्याला. आणि ती खूपच टेन्शनमध्ये येऊन म्हणते की काही झालं नसेल ना त्याला. आता आदूसुद्धा रडत म्हणतो की नको काळजी करूस, तू विठुराया आहे ना, तो काही होऊ देणार नाही आपल्या गोपाळ दादाला, तू नको काळजी करूस. आता इंदू इकडे खूपच घाबरलेली असते आणि खूप रडत असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेमनाथ धावतच मोठ्या बाईंजवळ येतो आणि दोघेही कुठेतरी निघालेले असतात. आता प्रेमनाथ सांगतो की अहो सासूबाई, काय झालं अचानक? आमची अत्तराची बाटली कुठेतरी हरवली, ती शोधता शोधता उशीर झाला, आत्ता सापडली, मारली आणि मग लगेच धावतच तुमच्याकडे आलो. आता मोठ्या बाई रागाने म्हणतात की अत्तर नाही मारलं तर काय होणार असं वाटतं का तुम्हाला? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की तसं नाही सासूबाई, एखाद्याचं अत्तर लकी असतं, काम होऊ शकतं. आता मोठ्या बाई चिडून म्हणतात की गप्प बसा, हे जर असं तुम्ही बोलत राहिलात ना तर तुम्हाला तामणगावचं तिकीटच काढून देते. आता प्रेमनाथ घाबरून म्हणतो की नाही सासूबाई, चुकी झाली हो, माफ करा, असं करणार नाही आम्ही परत, असं म्हणून ते दोघेही तिथून जायला लागतात. आता तितक्यात पप्प्या तिथे येतो आणि तो खूपच घाईने तिथे येतो आणि मोठ्या बाईंजवळ येऊन गाडी थांबवतो. आता त्याला असं फास्ट आलेलं पाहून मोठ्या बाई खूप घाबरतात. तेव्हा प्रेमनाथ पप्प्याला ओरडत म्हणतात की पप्प्या, माजला का रे तू? असं कोणी गाडी चालवतं का? एवढ्या फास्ट सासूबाईंचा पाय मोडला असता तर? यावर मोठ्या बाई रागाने प्रेमनाथला म्हणतात की काय? तेव्हा प्रेमनाथ घाबरून म्हणतो की म्हणजे सासूबाई गाडी नीट चालवायला पाहिजे ना. आणि तो पप्प्याला म्हणतो की अरे एकुलता एक सासूबाई आहेत आमच्या, काही झालं असतं तर? आता पप्प्या म्हणतो की माफ करा मोठ्या बाई, ते जरा थोडंसं अर्जंटमध्ये होतो ना. आणि विचारतो की ते शकुंतला काकी आणि व्यंकू महाराज आहेत का? तेव्हा मोठ्या बाई विचारतात की का, त्यांच्याकडे काय काम आहे? यावर पप्प्या सांगतो की अहो ते पुण्याला जाणाऱ्या गाडीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. आता हे ऐकून मोठ्या बाई हसायला लागतात आणि म्हणतात की मग? तेव्हा पप्प्या सांगतो की त्या गाडीमधून आपला गोपाळ पुण्याला जात होता. आता हे ऐकून प्रेमनाथ आणि मोठ्या बाई खूप शॉक होतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू खूपच हायपर झालेली असते आणि ती आदूला विचारत असते की सांगा ना, आपल्या गोपाळला काही झालं तर नसेल ना, काय करायचं आता? आता आदू काहीतरी करणार आहे, मला भेटायचं गोपाळला. तेव्हा आदू इंदूला समजावत म्हणतो की इंदू तू नको काळजी करू, मी करतो काहीतरी, असं म्हणून तो गर्दीतून पोलिसांची नजर चुकवून आतमध्ये शिरतो. आता इंदू त्याला असं बघून खूपच घाबरते आणि त्याला आवाज द्यायला लागते की आदू अरे असं काय करतोयस? आता पोलिसांची नजरसुद्धा आदूवर पडते आणि ते त्याला पकडतात. आता आदू त्यांना विनवणी करत म्हणतो की सोडा मला प्लीज, माझा भाऊ आहे तिकडे, मला भेटू द्या. आता पोलीस आदूला ओरडत म्हणतात की तुला सांगितलं होतं ना पुढे जायचं नाही म्हणून. यावर आदू म्हणतो की बरोबर आहे तुमचं, पण मला दादाला भेटायचं, मला जाऊ द्या. आता आदू इंदूला खुणावून सांगतो की तू आतमध्ये जा. तेव्हा इंदूला सुद्धा समजतं की आदू पोलिसांना बोलण्यात व्यस्त ठेवणार आहे आणि तिला आतमध्ये जायचं आहे. आता आदू पोलिसांशी बोलत असतो की प्लीज मला आतमध्ये जाऊ द्या आणि पोलीस त्याला ओरडत असतात. त्यांच्यामध्ये पोलिसांचे इंदूकडे अजिबात लक्ष नसतं. आता पोलिसांचं लक्ष नाही हे बघून इंदू हळूच आतमध्ये घुसते. आता इंदूला आतमध्ये गेलेलं पाहून आदू पोलिसांना म्हणतो की ठीक आहे, नाही जाणार मी आतमध्ये, चुकलं माझं. आता यानंतर इकडे आपण पाहतो की प्रेमनाथ पप्प्याला म्हणतो की अरे काय बोलतोयस तू, म्हणजे व्यंकट महाराजांच्या एकुलत्या एका मुलाचा ॲक्सिडेंट झाला? तेव्हा पप्प्या सांगतो की हो, त्यांच्या बसचा ॲक्सिडेंट झाला आहे. इंदू आणि आदू यावर मोठ्या बाई पप्प्याला मध्येच थांबवत म्हणतात की अधोक्षज. तेव्हा पप्प्या म्हणतो की हो, अधोक्षज तिकडे गेले आहेत, मी इथे काका काकूंना कळवायला आलो आहे, मी आलोच, असं म्हणून तो आतमध्ये जायला लागतो. पण मोठ्या बाई त्याला थांबवतात आणि म्हणतात की थांब, मला सांगितलं ना मग आता जा, मी सांगते त्यांना. असं त्यांना डायरेक्ट सांगितलं तर त्यांना हार्ट अटॅक आला तर त्याची जबाबदारी तू घेणार आहेस का? तेव्हा पप्प्या गप्प बसतो. आता मोठ्या बाई म्हणतात की परिस्थिती पाहून त्याच्या कलाने हळूहळू सांगेन, तू जा, निघ इथून पटकन आणि मला कळवत राहा, माझा नंबर तुला माहिती आहे ना? तेव्हा पप्प्या म्हणतो की हो माहिती आहे, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता मोठ्या बाई खूपच खुश होतात आणि म्हणतात की या सगळ्यात पण आपलाच फायदा आहे आणि हसायला लागतात. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.